पण हुरडा पार्टीची आयडिया मस्त आहे काहीतरी. आपण आहे ना असंच काहीतरी वेगळं एकदम काहीतरी हटके करूया. मी हुरडा पार्टीचं ऑप्शन लिहून ठेवते. अजून कोणाच्या डोक्यात काय येतं ते सांग. नंदिनीला पण फोन. आणि मी काय म्हणते, आपण डिस्कस करतोच आहे तर मेन्यू, गेम्स काय असतील, ऍक्टिव्हिटीज काय असतील सगळंच ठरवूया. अदिती, हे बरं झालं आलीस. ये ना, आम्ही आपल्या पिकनिक बद्दलच बोलतोय. ये ना तू. तुझे सजेशन्स दे, म्हणजे आम्ही ते इन्क्लूड करू. काय? नाही, माझं असं काही वेगळं सजेशन नाहीये. अगं, मला काय वाटतंय, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तिला काम असेल तर लेट कंटिन्यू. आपण ठरवूया ना. काय ग आदिती, काय झालं? सरळ उठून आलीस? काय नाही, सहजच. सहज? अरे सहज कसं काय? म्हणजे आता सगळे बोलतायत, तू शांत काय बोलली नाहीस आणि सरळ इथे आलीस. चेहरा बघ केवढा उतरलाय तुझा, तो सुद्धा सहजच का? काका, मला खूप टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय? आदिती, दाभोळकर जेला काय बोलले का? त्यांच्या नात्याचं तुला टेन्शन आलंय का? काय नाही काका, सॉरी, पण मी खरंच नाही सांगू शकत तुम्हाला काहीच. बरोबर बरोबर. मी कोण आहे ना का? मी आपलं उगाच तुला मुलगी वगैरे मानतोय, पण आपले असंच आपलं काय असंच म्हणायचं म्हणून आपलं मुलगी. मागे एकदा कधीतरी तू माझी मुलं उपाशी राहतील म्हणून त्यांना डबा दिलास नाही का? त्यामुळे काय अर्थ आपलं सहज काय, त्याला काय अर्थ? काका, काका प्लीज असं का बोलताय तुम्ही? नाही नाही, ते कारणच आहे तसं. कारण काय माहितीये का, हा अरविंद कदम आहे ना, हा त्रास आहे. कारण काय की त्याला कोणी सांगितलं ना की तो गोंधळ घालतो नाही का? काका प्लीज 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 रागवू नका ना तुम्ही. नाही नाही, रागवलं नाही आदिती, मी अजिबात रागवलं नाहीये. पण आदिती मला ना वाईट वाटलं, खरंच वाईट वाटलं. ओके, मी तुम्हाला सगळं सांगते, पण प्लीज काका, प्लीज कोणालाही सांगू नका तुम्ही. नाही नाही, मी नाही, मी कोणाला सांगणार नाही. पण आदिती ना, तू असं मनात काही ठेवू नकोस, त्याचा तुला खूप त्रास होईल. सगळं सांगून टाक. काय नंदिनी मॅडमनी आऊंना जाऊन सांगितलं माझ्या लग्नाविषयी. अरे हे नंदी काका, आता आऊंना माझ्या मनात अविनाश सरांविषयी काय आहे ते जाणून घ्यायचंय. काय? अगं पण हे कसं शक्य? काका, अरे ही मी ना नंदिनीला सांगून थकलो, पण ते ऐकायलाच तयार नाहीये. हे कसं शक्य आहे? अगं आमच्या मनात आता काय आहे आपल्याला कसं कळणार? तुझ्या मनात अविनाश विषयी, अगं हे कसं शक्य आहे?
तुझ्या मनात जय विषय आहे? अरे अरे पण हे आऊ नको सांगणार की हे सगळं ना इकडे आड तिकडे विहीर झालीये. आदिती हे सगळं विचित्र आहे. हे थांबवायला हवं. काका आधी तुम्ही शांत व्हा प्लीज. टेन्शन नका घेऊ. खरं तर मलाही आलंय टेन्शन पण आदिती हे सगळं जयला सांगायला पाहिजे. चल जयला जाऊन सांगूया. काका जयला सगळं माहितीये. काय? हो कारण आऊंनी जयलाच तर सांगितलंय माझ्या मनात काय ते काढून घ्यायला. अरे काय सांगतेस काय? अरे देवा. आदिती तू आत्ताच्या आत्ता जयला सांग. कमी सांगू? नाही 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 नको. इथे ऑफिस मध्ये नको काका. मी नंतर शांततेत बोलेन जयशी. अगं हे खूप भयंकर आहे. तुम्हा दोघांचं लग्न झालंय हे जर ऑफिस मध्ये सगळ्यांना कळलं तर नाही. आदिती तू राजीनामा देऊन टाक. कळतंय मला सध्या जे काही सुरू आहे त्यातून मार्ग काढणं खरंच खूप अवघड, पण अशक्य नाहीये. कारण आपण दोघं एकमेकांसोबत आहोत. जय कालपासून जे काही चाललंय त्यावर मी विचार केला. घाबरले सुद्धा. मनात नको नको ते विचार येत होते. कुणाला काय सांगावं काही कळत नव्हतं. एका क्षणाला असं वाटलं की सगळी हिम्मत एकवटून आऊंकडे जावं आणि त्यांना सगळं खरं खरं सांगावं. अविनाश सरांना सुद्धा सांगावं की आम्ही तुम्हाला नाही फसवलं. आमचं नातं आम्ही लपवलं कारण ती आमची गरज होती. पण मग का कोणास ठाऊक एक पाऊल मागे घेतलं आणि मग घेतलेला निर्णय सुद्धा त्या पावलासोबत मागे घेतला. जय मला कळत नाहीये. मला माहित नाहीये मी चुकते का मी बरोबर आहे. पण आदिती आपण घेतलेला निर्णय इतरांना चुकीचा वाटतोय की बरोबर याही पेक्षा आपण आपल्या मनाशी किती प्रामाणिक आहोत ते जास्त महत्वाचं. आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कधीच चुकीचा निर्णय घेऊ शकत नाहीस. त्यामुळे तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या सोबत आहे. फक्त या सगळ्यात स्वतःच्या मनाची ओढाताण होऊ देऊ नकोस. कारण माझ्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास तुला होणार आहे. होतोय. आपल्या बाबतीत ऑफिसमध्ये हे असं सगळं सुरू असताना तिथे काम करणं खूप अवघड होतंय तुझ्यासाठी हे दिसतंय मला. आणि आदिती तुला होणारा त्रास मी नाही बघू शकत. त्यामुळे आदिती कधी तुला जर असं वाटलं ना तर तू नक्कीच हा जॉब सोडावा असंच म्हणायचंय ना तुला. पण जय मला होणाऱ्या त्रासापेक्षाही आपल्या नात्याचा सन्मान जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी. हे ऑफिस सोडताना तुझा हात हातात घेऊन मानाने मला या ऑफिस बाहेर पडायचं. कुठलंही गिल्ट न घेता. या सगळ्या संकटांपासून दूर जाण्याचा सोपा पर्याय ही नोकरी सोडायची. जय आऊंचं बोलणं कळल्यावर मी सुद्धा हादरले होते. पण मी हा निर्णय नाही घेऊ शकत. कारण तू जे वचन पप्पांना दिलंयस ते तुला अजून पूर्ण करायचंय.
आणि मला ते वचन पूर्ण होताना बघायचंय. बरोबर आहे तुझं. कोणत्याही परिस्थितीतून वाचण्याचा सोपा मार्ग त्याच्यापासून लांब पळायचं. त्यामुळे नोकरी सोडणं हा नक्कीच सोपा पर्याय, पण आपल्या नात्या बाबतीत हे असं सगळं चालू असताना नोकरी न सोडणं हा खूप कठीण निर्णय. पण मी तुझा विश्वास कायम ठेवेन. दाभोळकर सरांना दिलेलं वचन मी नक्की पूर्ण करेन. ही अशी चहाच्या कपातली वादळं येतात आणि जातात. कोणतंही वादळ आलं तरी आपली पायामुळं घट्ट रोवून उभं राहायचं असतं. कोणत्याही परिस्थितीत बी पॉझिटिव्ह. बघतेस काय अशी तुझ्याकडनं शिकलोय. अदिती, सगळ्या ऑफिस समोर आपलं नातं ऍक्सेप्ट करून मला तुझा हा हात अभिमानाने हातात घेऊन त्या ऑफिस मधनं बाहेर पडायचं. तू नोकरी सोडणार नाहीस अशी खात्री होती मला. पुन्हा एकदा माझा विश्वास जिंकलास. जय, आता प्रत्येक येणाऱ्या संकटाला आपण एकत्र सामोरे जाऊ. कारण आता प्रश्न पैशांचा नाहीये, फक्त नोकरीचाही नाहीये. आपल्या नात्यातल्या विश्वासाचा आहे जय. आता काहीही झालं तरी मी ही नोकरी नाही सोडणार. आज खूप उशीर झालाय ना. वहिनी मी सांगते जयला. जय, जय थोडं लवकर आटपशील का? वहिनी कधीच्या येऊन बसले आहेत. अगं नाही, मला उशीर होतोय असं नाही म्हटलं. तुम्हाला उशीर होत असेल ना ऑफिसला म्हणून म्हटलं. माझं काय जळलं मेलीचं, मी घरातच असते आरामात. जय, आटप आटप सावकाश, मी आहे इथे बसले. हा ए, पण माझ्यामुळे खूप धावपळ होत असेल ना ग तुमची दोघांची. मी काम करते ना, उद्यापासून आहे ना त्या कॉमन बाथरूम मध्ये आवरून घेत जाईन मी. नाही तर वहिनी नाही हो, त्याची काहीच गरज नाहीये. हा बघा जय पण आला. बघितलंस ना, सगळ्यांचीच घाई होती. हा, तुला सांगते ना, घरात 2 माणसं वाढली ना तरी वेळेचं गणित पार चुकतं. हो की नाही जय? वैदी तुम्ही का काळजी करताय? आम्ही पोहोचू वेळेत ऑफिसला. नाही नाही तर बघ हा बाई, मगच माझ्यामुळे तुम्हाला उशीर नको. नाहीतर ऑफिस मधले म्हणतील आजकाल काय नवरा बायको दोघं उशिराच येत आहेत. ए पण चांगलंय, तुम्ही ना एकमेकांसोबत कायम असता. नाही तर जळलं मेला आमचं. बघ आता इतके दिवस हे भेटले नाहीयेत आम्हाला, ते तिकडे आम्ही इथे, पण एकदा तरी फोन केलाय आलेत भेटायला नाही. आता बघ, माझ्या खर्चासाठी पैसे पाठवणार होते ते तरी. ए जय, पाठवलेत का रे पैसे? जय, पाठवलेत का त्यांनी पैसे? काय रे, काय विचारते मी? आई, बाबांचा फोन होता, ते आज भेटायला येणार आहेत. हा, वहिनी बघितलंस, दादाला आहे काळजी.
आणि कदाचित म्हणूनच त्यांनी माझ्याकडे पैसे पाठवले नसतील. हो हो, तो स्वतःच येणार आहे ना भेटायला. तरी तुला गरज असेल तर मला सांग, मी देतो पैसे. अरे कशाला उगाच, राहू देत. आता हे येणार आहेत ना, बोलते मी त्यांच्याशी. चिनू चल. नाही मी थांबतो इथेच. ए नको, अरे त्यांना ऑफिसला जायला उशीर होतोय. चल तू. वहिनी पण तुम्ही राहू देत, मी माझं आहे ना ते कॉमन बाथरूम मध्ये आवरून घेईन नंतर. हा, आता काही घाई नाही मला, कुठे जायचंय. तुम्हाला घाई आहे, तुम्ही घ्या आवरून. हा, सावकाश. चल चिनू. निमित्त जय, माझ्या लक्षातच आलं नाही. मगाशीच वहिनींना मी विचारायला हवं होतं ना, त्यांना पैशांची गरज आहे का. तू तिची काळजी करू नकोस, ती स्वतःची काळजी उत्तम घेते. हे आज लकी ड्रेस काय? आज खूप दिवसांनी तू हा ड्रेस घातलास ना, आणि तू जेव्हा जेव्हा हा ड्रेस घालतेस तेव्हा तेव्हा काहीतरी चांगलं होतं. मी जेव्हा जेव्हा हा ड्रेस घालते तेव्हा तेव्हा तू हेच म्हणतोस. हा, पण मी ते विनाकारण म्हणत नाही. माझ्याकडे पुरावा आहे तसा. अच्छा, काय? आत्ताच बघ ना, मी वहिनीला पैसे काढून देणार होतो, पण तेवढ्याच चिनू आला. दादा येतोय सांगायला. म्हणजे पैसे द्यावे लागले नाहीत, पैसे वाचले. जय, तिला खरंच गरज असती तर मी दिले असते, नाही असं नाही, पण गरज नव्हती. याचं कारण हा लकी ड्रेस. ओके, मग हा ड्रेस मी रोज घालत जाई ना. अगदी इतकं काही करायची गरज नाही, कारण सगळंच चांगलं झालं तर मग नजर लागेल ना माझ्या नशिबाला. जय, काय असं काही नसतं. मस्करी नाही करत, खरंच बोलतो. आता बघ ना, काल इतकं टेन्शन आलं होतं, पण आज फ्रेश वाटतंय. त्याचं कारण हा ड्रेस. ओके, आता निघायचं का आपण? कारण हा ड्रेस कितीही लकी असला ना तरी सुद्धा नवरे काका आपल्याला उशीर झाला म्हणून हाफ डे लावणारच. डब्याचं बघते. चल. काय ठरलंय दोघांचं काय कळत नाही. आदिती, काका, काका काय झालं? तुमचं काही काम आहे का? हो. हा, काय कदम? तुम्ही हाक मारली म्हणून थांबली ती. आता सांगा काय ते. अरे हे प्रोजेक्टचं विचारायचं होतं तुला. काल आपण डिस्कशन केलं होतं ना. काल डिस्कशन केलं होतं या. ओह, तुम्ही दिग्पाल एजन्सी बद्दल बोलताय ना? हा 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 हा, मी त्यांना रिमाइंडर मेल पाठवलाय. मी फॉलोअप पण घेते नंतर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे काका, काय बुवा आज एकदम मॅचिंग मॅचिंग.
अदितीचं आणि तुमचं ब्लू ब्लू एकदम. काय 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 स्पेशल आहे? काय ठरवून बिरवून आलात की काय फोन बिन करून? रजनी एक मिनिट. आमचं हे जरा ते हे कामासंदर्भात आहे, जरा महत्वाचं आहे, टेन्शन मध्ये आहे. बोला ना मम्मी, कुठे अडवलंय? रजनी मॅडम तुम्ही अडवलं नाही, पण ते काय पण काय? साई नाही हा, सकाळी सकाळी काही नको. प्रत्येकाला स्वतःची कामं आहेत तीच करूया. अहो मी माझं स्वतःच काम करतोय. जे नाही करत आहे त्यांना कळायला पाहिजे ना. ए साई प्रसाद, तुला काम आहे ना, मग तू काम कर. प्रत्येक गोष्टीत मध्ये बोलायची गरज नाहीये. अरे तुम्ही जरा गप्प बसा रे, जरा शांतपणे काम करा ना. शांतपणे काम करत नाही. आदिती, ते दिग्पाल एजन्सीचं पूर्ण पेमेंट नाही आलंय. काय झालं सांगशील का? काका, मी तुम्हाला म्हटलं ना, काय? मी रिमाइंडर मेल पाठवलाय त्यांना. ग जय आऊ